घरच्या घरी कढईमध्ये झटपट असा रवा केक बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे। त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी इथे साखर घेतली आहे। अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, नॉर्मल म्हणजे रूम टेम्परेचरला जे दूध आहे ते मी घेतलेलं आहे। अर्धी वाटी थंड तेल घेतलेलं आहे। तेल शक्यतो जे सनफ्लॉवर वगैरे तुम्ही घेता ते घ्या, मोहरीचं वगैरे जास्त उग्र वास असलेलं तेल वापरू नका। आणि अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा आपण घालून घेणार आहोत आणि साखर घालून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत। हे बघा, इथे मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये जे हे मिक्सरमध्ये आपण रवा आणि साखर बारीक करून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। तसंच त्यामध्ये दूध घालायचं आहे, तेल घालायचं आहे, दही घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। कुठचाही गोड पदार्थ करताना ना थोडंसं मीठ घातलं ना की त्याची चव अजून वाढते। आता हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे। छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं फेटून झालेलं आहे बघा, सर्व एकजीव झालेलं आहे। आता आपण हे बॅटर 20 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। झाकण मी हाय फ्लेमवरती टोप गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये मी ही रिंग ठेवणार आहे आणि थोडा त्याला प्रीहीट करून घेणार आहे। तोपर्यंत आपण इथे मी कुकरचा डबा घेतला आहे, त्यामध्ये मी तेल लावून घेणार आहे। पूर्ण असं त्याला तेल लावून घ्यायचं आहे, साईडने पण असं तेल लावायचं आहे। आता यामध्ये मी बटर पेपर घेतलेला आहे, या डब्याच्या आकाराचा मी बटर पेपर कट करून घेतला आहे, तो यामध्ये घालणार आहे आणि याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। हे बघा, 20 मिनिटं झालेली आहेत, तो रवा छान फुलून आलेला आहे। आता आपण यामध्ये 1 टीस्पून मी याच्यामध्ये मैदा घालणार आहे। 1 छोटा टीस्पून मी इथे बेकिंग पावडर घालणार आहे। हे बघा, छोटा टीस्पून घेतला आहे आणि तो छोटा टीस्पून मी इथे बेकिंग सोडा घालणार आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। यामध्ये मी 2 टीस्पून एवढं पाणी घालणार आहे, कारण ते थोडंसं जास्त घट्ट झालं आहे म्हणून। आता ह्याच्यात छोटा टीस्पून एवढं व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे, त्याच्यामुळे आपल्या केकला छान असा मस्त फ्लेवर येईल। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित हे फेटून झालं आहे। मी इथे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरली आहे, जर तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही इनो वापरलं 1 पॅकेट तरी चालू शकतं। हे बघा, याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, हीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। आता हे बॅटर व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, हे जो आपण डब्बा घेतला आहे कुकरचा, त्यामध्ये हे सर्व बॅटर घालून घ्यायचं आहे। बघा, हे सर्व मिश्रण डब्यामध्ये व्यवस्थित सेट झालेलं आहे। तुम्हाला जर मुलांना आवडत असेल, तुमच्या मुलांना, तर त्याच्यावर टुटी फ्रुटी वगैरे तुम्ही घालू शकता। तर आपण हे बेक करायला घेऊ। हे बघा, हे आपला प्रीहीट व्यवस्थित झालेला आहे। आता आपण गॅस पहिला मंद करून घ्यायचा आहे, गॅस मंद करायचा आहे, लक्षात ठेवा। आणि हा डब्बा याच्यावर ठेवायचा आहे आणि याच्यावर असं ज्याची वाफ जाणार नाही असं गच्च झाकण लावून ठेवायचं आहे। मंद गॅसवर 40 ते 45 मिनिटं व्यवस्थित याला बेक व्हायला द्यायचं आहे। जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये करू शकता, ओव्हन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करायचं आहे। पण हे झाकण काढायचं नाही आहे, ह्याची वाफ कुठेही जाता कामा नये। असं पूर्ण 40 ते 45 मिनिटं आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे। हे बघा, 40 मिनिटं होत आली आहेत। आता आपण गॅस बंद करू आणि झाकण काढून बघू। गॅस बंद केला आहे मी, आधी मी अजिबात झाकण काढलं नव्हतं। हे बघा, वाव, आपला केक छान असा फुललेला आहे। तर आपण आता चेक करू सुरी टाकून। हे बघा, सुरी टाकली आहे मी, सुरीला अजिबात केक चिकटलेला नाही आहे, म्हणजे आपला केक बनवून तयार झालेला आहे। आता आपण काय करू, हा केक आपण
बाहेर काढून घेऊ आणि थंड करून घेऊ त्याला. हे बघा केक आपला गार झालेला आहे. आता आपण काय करू, पहिल्या ह्याच्या कडा सोडवून घेणार आहोत. किती छान फुलला आहे बघा केक. अशी कडा सोडवून घ्यायची आहे. आता आपण एक डिश घेऊ. त्या डिशमध्ये हा केक उलटा करून घ्यायचा आहे. बघा वाव, छान कलर आलेला आहे बघा केकला. छान बेक झालेला आहे. आता हा जो आपण बटर पेपर लावलेला तो काढून घेणार आहोत. किती छान कलर आला आहे बघा, व्यवस्थित अगदी छान बेक झालेला आहे आपला केक. पूर्ण असं हा बटर पेपर काढून घेतलेला आहे बघा. किती छान मस्त कलर आलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. छान एकदम लुसलुशीत पण झालेला आहे केक आपला. आता आपण हा कट करून घेणार आहोत. हे बघा किती स्पंजी झालेला आहे केक बघा आपला. छान एकदम सॉफ्ट आणि स्पंजी केक झालेला आहे बघा. हे बघा तुम्हाला प्रेस करून दाखवू शकते किंवा मोडून दाखवू शकते. हे बघा किती छान सॉफ्ट केक झालेला आहे आपला. जर ही रवा केकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि जर तुम्हाला आवडली तर नीता रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.